नमस्कार. श्री स्वामी समर्थ. छोटीशी तयारी करून आम्हाला निघायचं होतं फॅमिली ट्रिपला. त्या अगोदर सानूला एवढी दमदाटी चालू होती. असं काही नाही, लेकरू गुणाचं नाहीच आहे, कारण लेकराला जेवणच करायचं नाही, त्याच्यामुळे थोडंसं त्याला धमकावंच लागतं. थोडं खाऊ घालून दिलं, लेकराची तयारी वगैरे केली आणि त्यानंतर तिला रेडी केलं. पुढे निघालो आम्ही रिक्षामध्ये, कारण आम्ही रिक्षाच बुक केलेली होती. तीच सोयीस्कर असते. उन्हात तानाची लेकरांना इकडे तिकडे फिरवण्यापेक्षा दर्शन झालं की बसा लगेच रिक्षा. नवशा गणपतीला गेलो आणि अधिक मास निमित्त खूप सारी गर्दी आणि सगळ्या देवदर्शनाला तीच गर्दी होती. छान मनमोहक बाप्पाचं दर्शन झालं. बाप्पाला मनातल्या गोष्टी सांगितल्या आणि पुढे गेलो सोमेश्वरला. सोमेश्वरला शांतता होती, गर्दी तर होतीच पण शांतता होती, त्यामुळे खूप छान वाटत होतं. छान दर्शन झालं. बोट क्लबकडे गेलो पण मम्मी अजिबातच ऐकत नव्हती. पुढे सानूला झोक्यावर बसवलं आणि सानू अजिबातच झोक्यावरून उतरायचं नावच घेत नव्हती. नुसती गाई 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 त्याच काही गोष्टी तिच्या चालू होत्या. कसं तरी उतरवलं आणि नंतर गेलो आम्ही व्यंकटेश बालाजी मंदिर. खूप छान होतं ते मंदिर देखील. बालाजीची मूर्ती इतकी सुंदर आहे की वाव. पुढे अशा रस्त्यांनी आम्ही गेलो. त्यानंतर पेरूची वाडी. पेरूच्या वाडीत गेल्यानंतर त्या लेकराचा सुंदर डान्स बघून मी देखील माझ्या लेकराचं एक तिकीटच काढून घेतलं. डान्स तर करणारच नव्हती, गेले तर गेले ₹50 वाया, पण म्हटलं आपण देखील हिची एक इच्छा पुरी करूया. तिला इतकं छान वाटत होतं ना, ते राऊंड राऊंड फिरत होतं, तर ती नुसती इकडे तिकडे बघत होती. त्यानंतर ना घरी येऊन आम्हाला ह्या गोष्टी करायच्या होत्या, त्यामुळे पटापट आम्ही तयारी केली, जेवण केलं आणि लगेच तिथून सटकायचा प्लॅनिंग केला, कारण घरी आल्यानंतर पावसाचं वातावरण असतं तर चिप्स झाले नसते. चला तर भेटू उद्या. बाय.